गॅस भेटत नाहीये म्हणून तुम्ही पण इंडक्शन घेण्याचा विचार करत असाल तर थांबून जा, कारण इंडक्शन घेण्याआधी तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्याच पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की इंडक्शन घेत असताना त्यावर तुम्हाला हा ISI मार्क चेक करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचा परिवार जर लहान असेल तर तुम्ही 1800 वॉटचं इंडक्शन घेऊ शकतात, आणि जर तुमचा परिवार मोठा आहे आणि तुम्हाला जास्त स्वयंपाक बनवायचा असतो तर तुम्हाला 2000 वॉटचं इंडक्शन हे घ्यावं लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की इंडक्शन घेण्याआधी तुमच्या घरात जर कच्ची वायरिंग असेल तर ती वायरिंग तुम्हाला पक्की करायची आहे. आता जेव्हा केव्हा आपण हेवी डिव्हाइस आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरातील वायरिंग ही पक्की असणं गरजेचं आहे, आणि तीच जर वायरिंग कुठेतरी लो क्वालिटीची असेल तर इंडक्शन लावल्यावर तुमच्या घरातील वायरिंग ही जळू सुद्धा शकते. त्यामुळे इंडक्शन घेण्याआधी तुमच्या घरी तुम्ही एक स्पेशल स्विच बोर्ड इंडक्शनसाठी बनवून घ्या. त्यानंतरची गोष्ट म्हणजे की इंडक्शन घेत असताना तुम्हाला त्यामध्ये ऑटो कट ऑफ हे फीचर आहे की नाही हे नक्की बघायचं आहे, कारण ऑटो कट ऑफ फीचरमुळे तुमच्या घरात मोठा अपघात होण्यापासून वाचणार आहे. मग आता इंडक्शन घेण्याआधी ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.